ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्नीत पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगकार प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका नमितो योगी, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। Oh
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमो 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 टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवा एक साथ हात वर करा तुम्हाला सांगतो हात वर करा हात वर करा टाळी नमो 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 महाकाल काले दिगंबर निराले महाकाल काले दिगंबर निराले दिग दिग ब्रह्मता अनादि अनंता दिगंता अनादि अनंता नमो सृष्टि रूपम नमो वृष्टि रूपम नमो जल स्वरूपम नमो वृक्ष रूपम नमो 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 तू सबसे अफसर तू सबसे आला ओ तेरे ही दम से जहां में उजाला तेरे दम से यहाँ में उजाला ये धरती ये अंबर ये दरिया समंदर ये दिलकश नजारे सभी है तुम्हारे नमो 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 ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणामय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्मा योगी यांचे राजे साधकांचे मायबाप सकल विश्वाची सकल वारकरी संप्रदायाची माऊली मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या भक्त शिरोमणी सावता महाराजांच्या चरणारविंदावर ही सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग पंचमवेद निर्माते वैराग्य रागरसिक वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा काला या सदरातील बाळक्रीडा या प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र कोणत्या दशेत म्हणजे कोणत्या अवस्थेत केलं याचं विशेष प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं अवतार धारण केला भगवान परमात्म्यानं रांगत असताना गोकुळामध्ये काही लीला चरित्र केलं मग भगवान परमात्म्यानं ह्या लीला किंवा हे चरित्र कोणत्या अवस्थेमध्ये केलं या लीला करत असताना भगवान परमात्म्यानं कोणते कोणते रूप धारण केले आणि भगवान परमात्म्याचा म्हणजे नारायणाचा हा श्रीकृष्ण अवतार कशासाठी झाला किंवा या श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचं कृष्ण अवताराचं नेमकं प्रयोजन काय याचा विचार आजच्या अभंगात सांगितलेला आहे विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला करत असताना त्या लीला कोणत्या अवस्थेत केल्या कोणत्या दशेत केल्या याचं उत्तर देत असताना तुकोबराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे
भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला केल्या किंवा लीला चरित्र केलं. या लीला करत असताना भगवान परमात्म्यानं या लीला रांगत असतानाच्या अवस्थेमध्ये केल्या. रांगता गोधने राखिता, हे रांगत असताना, आणि दुसरं सांगितलं गोधन राखताना. गोधन राखताना म्हणजे गायी राखताना किंवा गायी चारताना, अशा दोन अवस्थेमध्ये किंवा दोन दशेमध्ये भगवान परमात्म्यानं या लीला केल्या. या लीला करत असताना भगवान परमात्म्यानं जणू काही एखादं सोंगच सजवलं. म्हणजे जसा एखादा सोंगाड्या असतो किंवा सोंगाडी असतो, तो विविध रूपं घेतो किंवा विविध सोंग सजवून जगाची करमणूक करत असतो किंवा आपली कला जगाच्या समोर मांडत असतो. तसं भगवान परमात्मा एकटाच असताना भगवान परमात्म्यानं अनेक सोंग घेतले. मग ते विविध रूपामध्ये भगवान परमात्म्यानं लीला केल्या. कधी गायी राखताना लीला केल्या, कधी रांगत असताना लीला केल्या, कधी मुरली वाजवत असताना लीला केल्या. याच्यासाठी तुकोबरायांनी शब्द वापरला, हे सोंग सारिले या रूपे अनंते. भगवान परमात्म्यानं हे सोंग सादर केलं किंवा भगवान परमात्म्यानं हे सोंग सजवलं. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. भगवान परमात्मा मुळात निर्गुण निराकार असून प्रकृतीचा आश्रय घेऊन भगवान परमात्मा या मृत्यू लोकावर किंवा या पृथ्वी तलावर भक्तांना सुख प्रदान करण्याकरिता किंवा धर्माची घडी बसवण्याकरिता, धर्माची पुनर्प्रस्थापना करण्याकरिता अवतार कार्य करत असतात. मग भगवान परमात्म्याचं अवतार कार्य संपल्याच्या नंतर भगवान परमात्मा पुन्हा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होतात. भगवान परमात्म्यानं या पृथ्वीवरती ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा अवतार आहे तेव्हा भगवंतानं धर्माची घडी व्यवस्थित बसवली. परंतु अवतार कार्य संपल्याच्या नंतर पुन्हा जगामध्ये अधर्मी लोक जन्माला येतच असतात. पुन्हा अधर्म जगामध्ये बोकाळू लागत असतो. मग ज्या वेळेला अधर्म जगामध्ये बोकाळू लागतो त्या वेळेला पुन्हा पुढेही भगवान परमात्म्याला अवताराला यायचंय. त्याच्याकरता तुकोबराय शब्द वापरतात, पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे भगवान परमात्म्याला पुढं सुद्धा आणखी अवताराला यायचंच आहे, पुढेही बहुत करणे आहे. ठीक आहे तुकोबराय, हे आता आम्हाला समजलं. भगवान परमात्म्यानं रांगत असताना लीला केली, गोधन राखताना लीला केली. भगवान परमात्म्यानं विविध रूप धारण केले. पण या भगवान परमात्म्यानं हा श्रीकृष्ण अवतार नेमका कशासाठी धारण केला किंवा या भगवान परमात्म्याच्या कृष्ण अवताराचं नेमकं प्रयोजन काय, तर त्याचं उत्तर तुकोबराय देतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवान परमात्म्यानं धर्माला ग्लानी आली होती म्हणून अधर्माचा नायनाट करण्याकरिता, धर्माला ऊर्जित अवस्था आणण्याकरिता, धर्माची पुनर्प्रस्थापना करण्याकरिता भगवान परमात्म्याचा हा कृष्ण अवतार आहे. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं अल्पसा 2 शब्दांचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज या ठिकाणी जेजुरी वस्ती श्री क्षेत्र मेसनखेडे या आपल्या गावामध्ये गेल्या 33 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे, संपन्न होत आहे. आपल्या कार्यक्रमाचं हे 34वे वर्ष मोठ्या उत्साहात, मोठ्या थाटामाठात, मोठ्या दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेले 7 दिवस आपण आनंद घेतला. आज आपला 8वा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. सर्व अबालवृद्ध महिला भगिनी, तरुण मंडळी, त्यानंतर सर्व ग्रामस्थ मंडळी, श्रीराम भजनी मंडळ, श्रीराम सेना या सर्वांच्या, बालगोपालांच्या, महिला भगिनींच्या, तरुणांच्या, भजनी मंडळींच्या अथक मेहनतीतून, परिश्रमातून, सहकार्यातून या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34वे, आणि हे 34वे वर्षसुद्धा आपलं आज पूर्णत्वाला जात आहे. म्हणजे अगदी थोड्या वेळात 34 वर्ष आपल्या सप्ताहाला संपन्न होणारे किंवा सप्ताहाला आपल्या 34 वर्ष पूर्ण होणारे. भक्त शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीच्या पवित्र पावन पर्वावरती हा आपला सप्ताह आहे. आपण इतकं तन मन धनानं, इतकी छोटी वस्ती असताना देखील हा जो काही समाज जमला, ही खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये असलेली भक्त शिरोमणी सावता महाराजांच्या विषयी जी श्रद्धा आहे, जे अंतकरणामध्ये आपल्या भक्ती आहे, त्या भक्तीचं प्रतीक म्हणजे हा समाज आहे. विठ्ठल विठ्ठल गेल्या 7 दिवसापासून भक्ती रसामध्ये आपण जेजुरी वस्ती मेसनखेडेकर ग्रामस्थ न्हावून निघत आहात.
गेल्या 7 दिवसापासून ज्यांचं आपण गोड गायन ऐकलं, गोड मृदंग ऐकला, असं आपल्या परिसराचं वैभव, तालुक्याचं वैभव असणारे गुणीजन मंडळी, कलाकार नाही म्हणायचं यांना गुणीजन म्हणायचं. कलाकार वेगळे. कलाकार म्हणजे कोण? चित्रपटामध्ये, नाटकामध्ये काम करणारे ते कलाकार. वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाचार्य, गायनाचार्य यांना गुणीजन म्हणायचं. असे ही गुणीजन मंडळी आपल्या परिसराचं खरं तर वैभव आहे, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं वैभव असणारे. अगदी स्वभाव गोड आणि स्वभावाप्रमाणेच आवाजसुद्धा गोड असा ज्यांचा आहे ते आदरणीय समाधान महाराज ठाकरे महाराजांचे मनापासून आभार. तितक्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व, तितकाच गोड आवाज, तितकाच सुंदर आवाज ज्यांचा आहे, आपल्या परिसराचं वैभव असणारे, तालुक्याचं वैभव असणारे श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज ठोंबरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी विनम्र भावानं नतमस्तक, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे तितक्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व. एका म्हणता इथं कोणीच कमी नाही आणि कोणीच जास्त नाही. एका म्हणता भले अनेका सहजची निंदिले, म्हणून सर्वजण समान. इथं कोणीच उंच नीच नाही किंवा कोणीच कमी जास्त नाही. सर्व माणसं अगदी तयारीचे. कैलास बाबांचा सुद्धा अतिशय गोड आवाज, उंच आवाज, हे तीनही महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून आभार. एखादं आंब्याचं झाड जर असलं आणि त्या आंब्याच्या झाडाखाली आमच्या तीनही महाराज मंडळींना जर बसवलं, म्हणजे आंब्याच्या, ऐका बरं का, आंब्याच्या झाडाखाली आमची तीनही महाराज मंडळी गायनाचार्य बसले आणि त्या आंब्याच्या झाडावरती एखादी कोकिळा बसलेली, त्या कोकिळेला जर गायन करायला लावलं आणि आमच्या महाराजांना गायन करायला लावलं, आवाज कोकिळेसारखाच निघणार आहे. निघेल का नाही? अगदी कोकिळेसारखा आवाज. मग मला अशी शंका येते, नेमकी मागच्या जन्मात, मी थोडे माफी मागून बोलतो, मागच्या जन्मात कोकिळा खाल्ली होती का काय, मला काय आयडिया नाही बा, पण आवाज मात्र कोकिळेसारखा आहे. असो, आमचे तीनही महाराज मंडळी, गायनाचार्य, गुरुवर्य मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. आदरणीय आमचे बाबा, आमचे कैलास महाराज, आपण गावातील सर्व तरुण भजनी मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आणि माझी पहिलीच वेळ या तुमच्या गावामध्ये कीर्तन असल्यामुळं होईल परिचय हळूहळू. पण सावता महाराजांचं नाव किंवा आपण सावता महाराजांच्या आपल्या मनात असणारी जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपोटी आपण इथं येतात. नावासाठी कोणीही येत नाही, फक्त भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. कीर्तनाला गायनाची जशी गरज असते तशीच ब्रह्मनादाची सुद्धा गरज असते. म्हणून या ठिकाणी नाद ब्रह्म तयार करण्यासाठी आपल्या परिसराचं वैभव असणारे छगन महाराज, येवला तालुका, काय योगायोगे बा, छगन महाराज भुजबळ का कमोदकर, छगन महाराज कमोदकर, अतिशय गोड हात महाराजांचा आहे. मृदंग सुद्धा सुंदर आहे, सुंदर वादन आहे. जितका महाराजांचा पखवाज गोड, तितकीच महाराजांची टोपी सुद्धा अतिशय गोड आहे. टोपीची धार तुम्ही बघा, कोणाला निंबू कापायचं असलं तुम्ही आरामशीर कापून घेऊ शकता. टोपीला जशी धार आहे तशीच हात त्यांच्या हाताला सुद्धा आहे. सुंदर गोड वाजवणे, म्हणून महाराजांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ संगत करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले, खरं म्हणजे माझी सुरुवातच ज्यांच्यापासून झाली, ज्यांच्यामध्ये आम्ही अभंग म्हणायला शिकलो, टाळ वाजवायला शिकलो, ही मंडळी आम्हाला घेऊन बसत असायची. आदरणीय आमचे बाबा, उत्तम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे रामदास तात्या पगार उपस्थित आहे. त्यांची सुद्धा मनापासून आभार. कारण हा पिरियड कामाला जाण्याचा पिरियड आहे, कीर्तनाला जाण्याचा पिरियड नाही आहे सध्या दिवसा तरी, पण ते वेळात वेळ काढून उपस्थित झाले, म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, तुमची सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळं प्राप्त झाला, असे असणारे आपल्या गावचे भाचे आणि जावई, म्हणजे भाचे जावई, आदरणीय आमचे मित्र, आमचे विजूदादा गोरे यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून आमचे विजूदादा गोरे यांचे सुद्धा मनापासून आभार. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, पण रामरत्न साऊंड सिस्टीम करही अतिशय गोड आवाज दादा या ठिकाणी देत आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे मराठी वक्ता या यूट्यूब चॅनलचे मालक या ठिकाणी छायाचित्रीकरण करण्यासाठी किंवा शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या तालुक्यातलं, नाशिक जिल्ह्यातलं नावाजलेलं चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्हाला
ब्रँडेडच कीर्तनं दिसतील, ब्रँडेड कलाकारांच्या गुणीजनांच्या चाली दिसतील, ब्रँडेड वादकांचा पखवाज तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. असं मराठी वक्ता नावाचं ही यूट्यूब चॅनल आमचे वैभवदादा उपस्थित आहे, म्हणून महाराजांचे आमच्या वैभवदादाचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे ही सर्व बालगोपाल मंडळी तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात आमच्या संत महात्म्यांनी सांगून दिलेलं आहे अगोदरच की तरुण मंडळी कितवीला रे शाळेत? 6वीला. इकडे तू 8वी. बघा 6वी 7वी 8वी म्हणजे किती 15-16 वर्षाचं वय. बघा आनंद आहे महाराज. पहिलीचे विद्यार्थी म्हणजे पहिलीचे मुलं आहे, 6वी 7वीची मुलं, 8वीची मुलं म्हणजे किती एक 6-7 वर्षापासून तर 15-16 वर्षाची ही सगळी बालगोपाळ मंडळी. खरं तर आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे हे 16वं वरीस म्हणजे हे धोक्याचं वरीस असतं. पूर्वज आपले सांगून गेले नाही का, 16वं वरीस आपले पूर्वज सांगून गेले. पण ही मंडळी खरोखर धन्य आहे. आणि या मंडळींना, या मुलांना, या बालगोपाळांना ज्यांनी जन्म दिला त्या माता सुद्धा खरोखर धन्य आहे. म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, धारकरी, फडकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, माईकवाले, शिष्टीमौले, मंडपवाले, आचारी, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, बालक मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातील सर्व व्यक्तिमत्व, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, तलाठी, पोलीस पाटील, तंटमुक्ती, ग्रामसेवक, अध्यक्ष, भाऊसाहेब, परिसरातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले सर्व शुभचिंतक, हितचिंतक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, युवा नेते, आधारस्तंभ, आमचं काळे, आमचे युवा नेते, आमचे अण्णा, आमचे तात्या, महिला आघाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कांद्याच्या टोळीच्या बाया, लाडक्या बहिणी, वैतागलेले दाजी, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंती पुढे हे बहुत करणे आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्यानं ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीला कोणत्या अवस्थेमध्ये केल्या त्याचं सविस्तर प्रतिपादन करतात. आजचा आपला काल्याचा दिवस आहे. काला म्हणजे पूर्णतेचा दिवस. तुम्ही बघा मंदिरावरती कळस बसवला की मंदिराची पूर्णता होते. ज्या वेळेला एखादी नदी समुद्राला मिळते तेव्हा त्या नदीची पूर्णता होते. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताहाची पूर्णता. मग हा काला 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 म्हणजे नेमकं काय? तर देवाचा प्रसाद म्हणजे काला. देव, भक्त आणि देवाचं नाम एकत्र झालं की मग काला, किंवा जगातली सर्व सुख ज्याच्यामध्ये एकत्र कालवली जातात त्याचं नाव काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, ज्याच्यामध्ये सुख सर्व कालवले जातात. जो देवाच्या नामानं युक्त असलेला असा जो प्रसाद आहे त्याला म्हणायचं काला. म्हणून आज आपला काल्याचा दिवस आहे आणि काल्याचं चरित्र आपल्याला पाहायचंय. एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपण अभंगाचा भाव पाहू आणि मग त्याच्यानंतर उरलेल्या वेळात आपल्याला काल्याचं चरित्र सांगायचंय. तुकोबराय या अभंगावरती बोलत असताना तुकोबराय म्हणतात की बाबांनो, भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला केल्या. भगवान परमात्म्यानं लीला करत असताना कोणत्या अवस्थेत केल्या, कोणती कोणती रूपं घेतले भगवान परमात्म्यानं, भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी झाला, हा सर्व विचार आपल्याला पाहायचा आहे. मग असा असणारा देवाचा प्रसाद म्हणजे कालासुद्धा आज आपल्याला खायचा आहे. काल्याचं भजन सुद्धा करायचं, काल्याचं चिंतन सुद्धा ऐकायचं, या सर्व गोष्टी. पण काला नेमकं कशाला म्हणायचं हे आता आपलं सिद्ध झालं. काला कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलं. पण काही लोक संध्याकाळी 5 वाजेनंतर ज्यांचे डोळे रक्तासारखे लाल झालेले असतात, जे येड्या बाबडीमध्ये पडलेले असतात, असे काही लोक आम्हाला डिवचतात किंवा निंदा करतात. 10 रुपयाच्या मुरमुरे, 10 रुपयाच्या लाया, 5-10 रुपयाचं दही तुम्ही एकत्र करता आणि साऱ्या गावाला तुम्ही तो प्रसाद खाऊ घालता. आमच्याकडं पहा, आम्ही एकदा हॉटेलला जर जेवायला बसलो तर आम्ही 500-500 रुपयाचं, 1000-1000 रुपयाचं आम्ही एक जण खातो. आम्ही कसं खातो? आम्ही 500-500 रुपयाचं, 1000-1000 रुपयाचं आम्ही एक जण खातो. आणि तुम्ही 10 रुपयाच्या लाह्या, 10 रुपयाचे मुरमुरे, 10 रुपयाचं दही एकत्र करून 50 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण गावाला तो प्रसाद देता.
खायचं असेल तर आमच्यासारखं खा, 500 रुपयाचं खा, 1000 रुपयाचं खा. पण त्याला उत्तर असं आहे, तुम्ही जे खाता ते तुम्हाला कोण देतो? आचारी देतो, वेटर देतो. आणि तो आचारी महाराज स्वयंपाक बनवत असताना त्या कढईमध्ये भाजी बनवतो, तिथं गॅस सुरू असतो, तिथं भट्टी चालू असते, त्याला बिचाऱ्याला घाम येतो, तिथं त्या प्लेटा ठेवलेल्या असतात. मग घाम आल्याच्या नंतर तो आचारी आपला घाम येतोच ना, त्याला म्हणतो घाम आल्याच्या नंतर मग हे सगळं रसायन तुम्ही 500चं खा किंवा 1000 रुपयाचं खा, पण हे रसायन तुम्ही खाता. पण याच्या उलट आम्ही काय खातो याच्यापेक्षा आम्हाला कोण देतो? प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तुम्ही 1000 रुपयाचं खात असाल, तुम्ही 2000 रुपयाचं खात असाल, तुम्ही 5000 रुपयाचं खात असाल, पण तुम्हाला देणारा आचार्य आणि आम्ही 5 रुपयाचं दही खाऊ द्या, आम्ही 10 रुपयाच्या लाह्या खाऊ द्या, 10 रुपयाचे मुरमुरे खाऊ द्या, पण आम्हाला जगाचा मालक तो प्रसाद देत असतो. देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. मग देवाचा प्रसाद आम्हाला खायला मिळतो. काल्याचा प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि हा असा असणारा काला वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे. देवांना सुद्धा तो काला मिळत नाही, पण भगवंताच्या संगतीमध्ये तो काला आम्हाला खायला मिळत असतो. तो काला सेवन करण्याचं भाग्य आम्हाला भगवंताच्या संगतीमध्ये लागतं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे काला
एकदा जोरात टाळी वाजवा. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संगे महाराज आपल्याला आहे ना आज बाळकृष्णाचं चरित्र पाहायचंय आणि भगवंताची लीला म्हणावी की काय. बाळकृष्णच माझ्या कीर्तनात आज नाचताय. वा काय आनंद आहे. काय चाललं होतं आपलं म्हणा कीर्तन. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तो संत. संत संगे वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ असणारा काला आम्हाला भगवान परमात्म्याच्या संगतीत सेवन करायला मिळतो. मग हा काला आतापर्यंत 2 ठिकाणी झाला. किती ठिकाणी झाला काला? किती ठिकाणी झाला आतापर्यंत? तुम्ही आजारी का? बोला ना. काला किती ठिकाणी झाला आतापर्यंत? जोरात बोला नाही मी निघून जायला. काला किती ठिकाणी झाला आतापर्यंत? 2 ठिकाणी काला झाला. एकदा भगवान परमात्म्यानं गोपाळांसोबत काला केला यमुनेच्या तीरावर आणि दुसरा काला संत महात्म्यांनी केला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे. 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 माझा ज्ञान राजा गोपाळाचे लाया वाट्या. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाशी ह्या वाटी. भगवान परमात्म्यानं एकदा काला केला गोपाळांसमवेत गोकुळामध्ये. दुसरा काला संत महात्म्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. आणि आता आपल्याला काला करायचा आहे मेसनखेड्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं लीला करत असताना तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्यानं किंवा भगवंतानं किंवा भगवान श्रीकृष्णानं, मी आता भगवान परमात्मा म्हणू द्या, भगवंत म्हणू द्या, लाला म्हणू द्या किंवा कान्हा म्हणू द्या, मी काहीही म्हणलो तर तुम्ही फक्त लक्षात एकच ठेवायचं, हे सर्व नावं श्रीकृष्णाचे. मग भगवान परमात्म्यानं लीला करत असताना त्या कोणत्या अवस्थेमध्ये केल्या याचं उत्तर तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. केले नारायण हे दसे चरित्र 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 केले नारायण. रांगता गोधन सारता वा वा. रंगता गोधन सारताय ही रंगता गोधन सारताय हे संग सारी
जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्म्यानं लीला करत असताना कोणत्या अवस्थेमध्ये केल्या याचं उत्तर देत असताना तुकोबराय बोलतात, ये दशे चरित्र केले नारायणे. या दशेत नारायणानं चरित्र केलं. या दशेत म्हणजे कोणत्या दशेत? रांगता गोधने राखीत आहे. गायी चारताना किंवा गायी राखताना आणि रांगत असताना भगवान परमात्म्यानं या लीला केल्या. रांगत रंगनी चोरित लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गारानी यशोदे साजनी दैदुक्त बक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दाबा कृष्ण आळवा. रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी. रांगत असताना भगवान परमात्म्यानं लीला केल्या. रांगत असतानाची अवस्था म्हणजे कोणती अवस्था? मुलं कधी रांगतात किंवा माणूस कधी रांगतो? तरुणपणात रांगतो, म्हातारपणात रांगतो, कधी रांगतो? लहानपणामध्ये रांगतो. इकडून काही उत्तरच आहे ना, म्हटलं सगळे ब्रह्मचारीचे का काय? असं माणूस रांगतो कधी? लहानपणी, म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगायचं की भगवान परमात्म्यानं लहान असताना लीला केल्या, रांगत असताना लीला केल्या. एक. आणि दुसरं तुकोबराय म्हणतात, रांगता गोधने राखीत आहे. गोधन राखताना म्हणजे गायी राखताना, गायी चारताना परमात्म्यानं या लीला गोकुळामध्ये केल्या. पण या लीला करत असताना भगवान परमात्म्यानं जणू काही एखादं सोंगच सजवलं. जणू काही एखादा सोंगाडे जसा एक माणूस असतो पण तो विविध सोंग सजवून आपली कला जगाच्या समोर प्रदर्शित करत असतो, तसं तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्यानं या कृष्ण अवतारामध्ये जसं काही एखादं सोंगच सजवलं अभंगाचं. सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. तुकोबराय म्हणतात, जसा एखादा सोंगाडी असतो किंवा जसा एखादा सोंगाड्या असतो, तो जसे वेगळे वेगळे सोंग घेतो किंवा वेगळे वेगळे सोंग सजवतो, तसं परमात्म्यानं या श्रीकृष्ण अवतारामध्ये वेगळे वेगळे रूप घेऊन या लीला केल्या. म्हणजे कसं, पहिल्याच चरणामध्ये सांगितलं रांगत असताना लीला केल्या, म्हणजे बालवयामध्ये लीला केली, बालवयातलं एक रूप. गोधन राखताना लीला केल्या. त्यानंतर पुन्हा तुकोबराय म्हणतात, जसं की एखादं सोंग घेतलं देवानं. याच्यापेक्षा अजून सोप्या भाषेत सांगू का, नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम करणारे जे नायक असतात किंवा जे नट असतात, ते बघा तुम्ही, माणूस एक असतो. आपण उदाहरण घेऊ,
अशोक सराफ म्हणा किंवा मकरंद अनासपुरे, माणूस एकच आहे, पण कधी ते आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये वकिलाची भूमिका करताना दिसतील, एखाद्या चित्रपटामध्ये राजकीय नेत्याची भूमिका करताना दिसतील, एखाद्या चित्रपटात पोलिसाची भूमिका करताना दिसतील. माणूस एकच आहे पण भूमिका वेगळ्या वेगळ्या करतो. तसं भगवान परमात्मा एकच आहे पण सोंग घेतलं, विविध रूपांमध्ये भगवान परमात्म्यानं या लीला केल्या. मग त्याला तुकोबरायांनी सोंग असा शब्द वापरला. सोंग म्हणजे काय तर भगवान परमात्मा मुळात निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असल्यामुळं तो भक्तांकरता भगवान परमात्मा सगुण साकार होत असतो. नाही का, निर्गुण निराकार काय रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुची रघुराया. म्हणजे भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे पण भक्तांचा सांभाळ करण्याकरिता, भक्तांना सुख प्रदान करण्याकरिता म्हणून भगवान परमात्मा सगुण साकार होतात, अवतार कार्य करतात. आपलं अवतार कार्य संपल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होतात. परंतु नंतर आता भगवान परमात्मा निघून गेल्याच्या नंतर तुम्ही बघा, नंतर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अधर्मी लोक जन्माला येतच असतात. जगामध्ये अधर्म वाढत असतो. मग जगामध्ये अधर्म वाढल्याच्या नंतर पुन्हा भगवान परमात्म्याला पुढेही जन्माला यावं लागत असतं, पुन्हा परमात्म्याला पुढेही अवतार घ्यावे लागत असतात. पुढेही बहुत करणे आहे. मग तुकोबराय ठीक आहे, आम्हाला समजलं भगवान परमात्म्यानं रांगताना लीला केल्या, गोधन चारताना म्हणजे गायी चारताना लीला केल्या, भगवंतानं विविध रूप धारण करून लीला केल्या. पण भगवान परमात्म्याचा नारायणाचा हा श्रीकृष्ण अवतार कशा करिता, तर याचं उत्तर तुकोबराय देतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे धर्मा, तुका म्हणे धर्मा, तुका म्हणे धर्मा, आहे संतापने. 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 आहे तुका म्हणे धर्म संतापने. आहे तुका म्हणे धर्म संतापने. गेले नारायण अवतार, गेले नारायण अवतार, नारायण अवतार, गेले नारायण अवतार, गेले नारायण अवतार, गेले नारायण अवतार, गेले नारायण अवतार. ये सोनतारी रे, या रूपे आनंद. ये सोनतारी रे, या रूपे आनंद. ये सोनतारी रे, या रूपे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने किंवा तुका म्हणे आहे धर्म संस्थापने पाठभेद आहे. आता माझ्याकडं जगद्गुरु तुकोबराय देवस्थान ट्रस्टची जी गाथा आहे तिच्यामध्ये असं आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, पाठभेद असतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने किंवा तुका म्हणे आहे धर्म संस्थापने, अर्थ दोघांचाही एकच. केला नारायणे अवतार. मग भगवान परमात्म्यानं अवतार कशासाठी धारण केला किंवा भगवंतानं अवतार कशासाठी घेतला, तर तुकोबराय म्हणतात धर्माची स्थापना करण्याकरिता, धर्माचं पुनर्प्रस्थापन करण्याकरिता भगवान परमात्म्यानं हा श्रीकृष्ण अवतार घेतला. धर्म रक्षवया रक्षवया धर्म रक्षवया अवतार घे. वा वा. धर्म रक्षवया 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 धर्म रक्षवया अवतार घेते. धर्म रक्षवया 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 अवतार घेते. धर्म रक्षवया 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 अवतार घेते.
अंबरुचीसाठी सोशेले अवतार अंबरुचीसाठी रुचीसाठी अंबरुचीसाठी सोशेले अवतार आपणा पारिके आपणा पारिके सोशिले गर्भवाचे अंबरुचीसाठी रुचीसाठी रुचीसाठी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना अंब ऋषीसाठी आपल्याला कामाचं काय भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरिता अवतार घेत असतात. अनेक संत महात्म्यांनी सांगितलं अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या अवताराचं नेमकं प्रयोजन काय धर्माचं रक्षण आणि दुसरी गोष्ट भक्तांचं रक्षण. भक्त राखे पायापाशी गुरुजन गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे भक्त राखे पायापाशी गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे भक्त राखे पायापाशी गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे भक्त राखे पायापाशी गुरुजनासी संवारे भक्त राखे पायापाशी गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे गुरुजनासी संवारे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवान परमात्म्याचा अवतार हा भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी होत असतो. विषयाला पुढं घेऊन जाणारच प्रमाण मला मिळालं. ऐका भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला गीता सांगत असताना कुरुक्षेत्रावरती म्हणतात अर्जुना ऐक ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते माझा भक्त संकटामध्ये असतो त्या त्या वेळेला मी अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा ही धर्मस्य ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला अर्जुना मी धर्माचं रक्षण करण्याकरिता अधर्माचा नाश करण्याकरिता साधू संतांचा मान वाढवण्याकरिता अवतार धारण करत असतो किंवा मी अवतार घेत असतो. आणि याच्यावरती ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड सुंदर वर्णन केलेले. ज्ञानोबराय म्हणतात दैत्यांची कुळे नाशी साधूचा मानू गिवसी धर्माशी नीतीशी शेष भरी. अजून ज्ञानोबरायांची दुसरी एक गोड उभी अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. दोषांची लिहिली फाडी जगातले दोष संपवण्याकरता अधर्म संपवण्याकरता आणि आपल्या भक्तांकडून आपल्या संत महात्म्यांकडून आपल्या भक्तजनांकडून धर्माची पताका उभारून घेण्याकरिता म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरिता भगवान परमात्मा अवताराला येत असतात. आणि तुकोबराय सुद्धा तेच सांगतात आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार विठोबा रखुमाये
यथामती यथा अवकाश अभंगाचा भाव आपला संपलेला आहे. आता उरलेल्या 30 ते 35 मिनिटामध्ये आपल्याला काल्याचं चिंतन बघायचं, काल्याचं कीर्तन करायचं. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केलेल्या ज्या लीला आहे त्या लीला पाहायच्या. जे भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, ज्या चरित्र केलं, ज्या काही खोड्या केल्या, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र केले देवे केले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं किंवा ज्या लीला केल्या, ज्या खोड्या केल्या, त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. आपला विषय चालला होता आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी, तर तुकोबराय म्हणतात धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्यानं किंवा श्रीकृष्णानं अवतार घेतला. मग भगवान परमात्म्याला जन्माला येण्याच्या अगोदर असा काय अधर्म जगामध्ये माजला होता किंवा मातला होता, त्याच्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. म्हणजे काय झालं होतं त्यावेळेस, नेमकं काय परिस्थिती होती, धर्म बुडाला म्हणजे नेमकं काय झालं होतं. तर झालं असं, राक्षसांनी उच्छाद मांडलेला होता, गायींची हत्या केली जात होती, साधू सज्जनांचा भक्तांचा संहार केला जात होता, कथा कीर्तन यज्ञ यागादी क्रिया करू देत नव्हते. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन राहिले यज्ञ मोडिले कीर्तन मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेन पळाले ब्राह्मण दैत्या भेन पळाले ब्राह्मण दैत्या भेने पळाले ब्राह्मण दैत्या भेने राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. दैत्यांनी उच्छाद मांडलेला होता, दैत्यांनी कथा कीर्तन यज्ञ यागादी क्रिया करू देत नव्हते. हा सर्व भार पृथ्वी मातेला सहन होत नव्हता. म्हणून एक दिवस पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलं. गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाजवळ येऊन गारानं सांगू लागली, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. ब्रह्मदेवा, राक्षसांनी पृथ्वीवर उच्छाद मांडलेला आहे, हा भार मला आता सहन होत नाही. ब्रह्मदेवांनी सांगितलं आपल्याला श्रीहरीकडे गेलं पाहिजे. म्हणून सर्व देव श्रीहरीची स्तुती करण्यासाठी, श्रीहरीचं स्तवन करण्यासाठी वैकुंठामध्ये गेले. भगवान परमात्म्यानं सांगितलं काळजी करण्याचं काही एक कारण नाही. आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान, रक्षील ब्रह्मांड गायी भक्त. काळजी करण्याचं काही एक कारण नाही. देवकी मातेच्या पोटी मी जन्म घेणार आहे, म्हणून सर्व जगाला सुख प्रदान करणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. भगवान परमात्म्याचं अवतार घेण्याचं ठरलं. इकडं वसुदेवादेत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची बहीण देवकी माता वसुदेवाबरोबर तिचं लग्न लागत असताना त्या लग्नामध्ये एक विघ्न झालं. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकून मानसी क्रोधावला. अरे अरे कंसा, आकाशवाणीने सांगितलं, अरे कंसा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. या देवकीचं म्हणजे ज्या बहिणीचं लग्न तू मोठ्या थाटामाटात लावतो आहेस, त्या बहिणीपासून होणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ऐका, देवकी मातेपासून वसुदेवापासून होणारा 8वा जो मुलगा आहे तो तुला मारणार आहे. मग काय झालं, घेऊन या खड्ग केवनिया खडग माराया धावलो हात तो धरला वासुदेवे हात तो धरला वासुदेवा हात तो धरला वासुदेवे केवनिया खडग माराया धावलो हात तो धरला वासुदेवे हात तो घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. खड्ग घेऊन म्हणजे तलवार घेऊन
जसं आकाशवाणी झाली, आकाशवाणीनं सांगितलं, कंसा, या वसुदेवापासून आणि देवकीपासून होणारा जो 8वा मुलगा आहे तो तुझा वध करणार आहे. हे ऐकल्याबरोबर कंसाच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. या आपल्या बहिणीपासून किंवा या देवकीपासून होणारा 8वा मुलगा माझा वध करणार आहे. तो मुलगा जन्माला येऊच द्यायचा नाही. आत्ताच देवकीला मी ठार करतो म्हणून कंस तलवार घेऊन धावला. वसुदेवानं हात धरला, सांगितलं, आम्हाला जे जे अपत्य होईल ते आम्ही तुझ्या स्वाधीन करू. सुरुवातीला सांगितलं 8वा मुलगा आम्ही तुझ्या स्वाधीन करू. कंस निश्चिंत झाला. पहारेकरांना सांगितलं, यांच्यावरती लक्ष ठेवा. वसुदेव आणि देवकीला बंदीखान्यामध्ये ठेवलं, कारागृहामध्ये ठेवलं. पण त्या ठिकाणी नारद मुनी आले, नारद महर्षी आले आणि कंसाला सांगतायत, कंसा, 8व्या पुत्राचा भरवसा धरू नको, 8व्या पुत्राचा विश्वास करू नको. देवकीच्या पोटी येणारा 8व्या नंबरचा मुलगा तुला मारणार आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नको. जर समजा तो 8व्या नंबरला न येता 1 नंबरला आला तर? हे कशासाठी सांगितलं नारद महर्षींनी? कंसाकडून जास्त पाप करून घेतलं पाहिजे, कंसाकडून जास्त मुलं मारून घेतले पाहिजे. ज्या वेळेला कंस जास्त मुलांना मारेल त्यावेळेला भगवान परमात्मा लवकर जन्माला येतील. त्याच्याकरिता नारद मुनींनी ही युक्ती केली. कंसाला सांगितलं, कंसा, 8व्या मुलाचा विश्वास धरू नको, 8व्या मुलाचा विश्वास करू नको. 8वा मुलगा 1 नंबरलाही जन्माला येऊ शकतो, 4 नंबरलाही येऊ शकतो, 5 नंबरलाही येऊ शकतो. मग वसुदेवानं सांगितलं, आम्ही प्रत्येक मुलं तुम्हाला देतो. देवकी मातेनं सांगितलं, आम्हाला जे जे अपत्य होईल, जे जे मुलं होतील ते सर्व मुलं आम्ही तुझ्या स्वाधीन करू. अशा पद्धतीनं कंसानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतलेल्या 6 मुलांना मारलं. 7वा जो गर्भ होता तो योगमायेनं रोहिणीच्या उदरी घातला. 8व्या मुलाच्या रूपानं भगवान परमात्म्यानं श्रावण महिन्यात अष्टमीच्या दिवशी, बुधवारच्या दिवशी 2 प्रहर रात्र झालेली असताना भगवान परमात्म्यानं देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्याबरोबर कारागृहामध्ये असलेले सर्व बंधनं आपोआप गळून गेली. उचलिला कमळापती बाईचे बंधन गळते, बंधन गळते, बाईचे बंधन गळते. उचलेला कमळामध्ये बाईचे बंधन गळते, बाईचे बंधन गळते, उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. परमात्म्यानं वसुदेवाला सांगितलं, गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी मुलगी झालेली आहे, त्या मुलीला इथं घेऊन या आणि मला गोकुळात नंदबाबाच्या घरी सोडवा. मग वसुदेवानं एक टोपली घेतली, टोपलीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि निघाले. नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये आले. यशोदामाईच्या कुशीमध्ये मुलगी झोपलेली होती. यशोदामाईच्या कुशीतून त्या मुलीला अलगद उचललं, हळूच उचललं. भगवान परमात्म्याला यशोदामाईच्या कुशीमध्ये ठेवलं आणि भगवान परमात्म्याला यशोदामाईच्या कुशीमध्ये ठेवल्याच्या नंतर त्या मुलीला घेऊन म्हणजे योगमायेला घेऊन वसुदेव पुन्हा कारागृहामध्ये आले. कारागृहामध्ये जसं भगवान परमात्मा आले त्याच क्षणी बाळ रडण्याचा आवाज झाला. मुलीला देवकी मातेच्या कुशीमध्ये दिलं. बाळानं रडायला सुरुवात केली. पहारेकरी जागे झाले. पहारेकरी जागे झाल्याच्या नंतर कंसाला निरोप दिला. कंस धावत आला, पळत आला
याला आता मारलं पाहिजे. अगोदर 6 मुलं मारले होते कंसानं. आता ही मुलगी पुन्हा रडायला लागल्याच्या नंतर द्वारपालांनी कंस मामाला बोलवलं. कंस धावत आला, मुलीला हातामध्ये घेतलं, दगडावर आपटून मारणार इतक्यात ती मुलगी हातामधून निसटली. ती आदिमाया होती, ती योग माया होती. ती आकाशामध्ये गेली आणि आकाशातून पुन्हा आकाशवाणी झाली. तुझा लागी वदी उपजला मज आले, उपजला मज आले, उपजला मज आले. कंसाच्या हातातून मुलगी निसटली, आकाशात गेली. ती आदिमाया शक्ती होती, ती योग माया शक्ती होती. तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजादी. कंसा, तुला मारणारा तुझा वैरी माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि तो गोकुळामध्ये सुखरूप वाढतो आहे. हे सर्व ऐकल्याच्या नंतर मग कंसाला खूप भीती वाटू लागली. जेवताना, झोपताना, पाणी पिताना सर्व वेळेला कंस घाबरू लागला. जेविता बोलता शेजेशी पै निजे, आला आला मज मारावया. नाशिला हा आता दैत्याचे जे बंड, फाटलीशे टिंब टिंब तेव्हा त्याची. नामा म्हणे भये लागलेशे ध्यान, चराचरी कृष्ण दिसतसे. पाणी पिताना, झोपताना, जेवताना सगळीकडे कृष्ण दिसू लागला. सगळीकडे कृष्णाचं दर्शन व्हायला लागलं. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सकाळ झाली आणि गोकुळामध्ये आनंद झाला. सगळीकडे एकच गलबला झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, गवळण सांगती यशोदेला आणि पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, एक वाटी सुंड वडे. एक नावाची पुढे, एक वाटे सुंड वडे. एकी पुढे, एक वाटी सुंड वडे. एक नावाची पुढे, एक वाटे सुंड वडे. गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गोकुळामध्ये आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, यशोदेला मुलगा झालेला आहे. मग गोकुळात मात्र आनंद झाला, पण मथुरेत मात्र दुःख कोसळलं. कंस खूप घाबरू लागला. काय करावं कंसाला कळेना. मग कंसानं कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी उपाययोजना आखायला सुरुवात केली. प्रथम पुतना मावशीला गोकुळामध्ये पाठवलं. पुतना म्हणजे मायावी राक्षसी. मग या पुतना राक्षसीनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि नंदराजाच्या घरी आली. हो विष भरून या निघाली पुतना, विष भरून या निघाली पुतना. हो भरून या निघाली पुतना, विष भरून या निघाली पुतना. हो विष भरून या निघाली पुतना, विष भरून या निघाली पुतना. विष भरून या हो निघाली पुतना, विष भरून या निघाली पुतना. तिथे पाहून कान दूध मागे, तिथे पाहून कान
विष भरून या निघाली पुतना. पुतना मावशीनं स्तनामध्ये विष भरलं आणि यशोदामाई जवळ आली. यशोदामाईला सांगू लागली, अगं यशोदामाई ऐक, आपण दोघी लहानपणीपासून आपण दोघी सख्या बहिणी आहोत. माझं लग्न लवकर झालं, मला तुला भेटता नाही आलं. तुला मुलगा झालेला आहे अशी मला माहिती मिळाली, म्हणून तुझा मुलगा पाहण्यासाठी मी इथं आलेले आहे. तुझा मुलगा मला पाहू दे. यशोदामाईनं बघितलं, अकराळ विक्राळ दिसते, राक्षसीन आहे, माझ्या बाळाला धोका करू शकते, म्हणून यशोदामाईनं सांगितलं बाळ झोपलेलं आहे. पण तितक्यात परमात्म्यानं आयडिया केली. परमात्म्यानं पाहिलं, परमात्म्यानं विचार केला, हे गिराईक आता परत जाता कामा नये, म्हणून भगवान परमात्म्यानं रडायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं रडल्याचा आवाज आल्याच्या नंतर पुतना मावशीनं सांगितलं, का ग यशोदे खोटं बोलते, बाळ जागच आहे आणि बाळ झोपलं म्हणून का सांगते. म्हणून पुतना मावशीनं आपल्या हातानं कृष्ण परमात्म्याला पाळण्यामधून काढलं, आपल्या स्तनाला लावलं, दूध पाजायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं पुतना मावशीचं सगळं दूध पिऊन घेतलं. त्याच्यानंतर सर्व पंचप्राणसुद्धा ओढून घेतले, शोषून घेतले. मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचा असुरासुराचा भगवान परमात्म्यानं करेक्ट कार्यक्रम वाजवला. त्याच्यानंतर ही पुतना मेल्याची बातमी कंसाला कळाली. कंसानं पुन्हा महाबळ नावाचा दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठवला. महाबळ दैत्यानं काय केलं, अंगावरती जानवं घेतलं, धोतर नेसला, हातामध्ये पंचांग घेतलं, ब्राह्मणाचा वेश धारण केलं, ज्योतिषाचा वेश धारण केला आणि गोकुळामध्ये आला नंदबाबाच्या घरी. यशोदामाईनं ब्राह्मणाला पाहिल्याच्या नंतर, ज्योतिषाला पाहिल्याच्या नंतर नमस्कार केला आणि बाळाचं भविष्य विचारू लागले. मग या महाबळ भटानं चुकीचं भविष्य सांगायला सुरुवात केली, खोटं भविष्य सांगायला सुरुवात केली. तुझी या पुत्राशी लागलेशे मूळ, करील निर्मूल सर्वत्रांचे, बाळकाचे अंगी अवचिन्ने बहुत, नेऊनी गर्तेत टाकायासी. अगं यशोदेमाई, तुझा हा जो मुलगा जन्माला आला आहे हा कुमुहूर्तावर जन्माला आलेला आहे. या बाळाचे ग्रहमान चांगले नाही, म्हणून तुम्ही याचा लोभ धरून याला जिवंत ठेवू नका, याला मातीच्या खड्ड्यामध्ये दाबून टाका, या बाळाला जिवंत ठेवू नका. याच्यावर यशोदामाई बोलती झाली, म्हटले महाराज, परवाच्या दिवशी गर्गमुनींनी 2 दिवसापूर्वी गर्गमुनींनी बाळाचं भविष्य सांगितलं. गर्गमुनींनी सांगितलं की बाळ सर्व जगाला सुख प्रदान करणार आहे, सर्वांना आनंदी आनंद देणार आहे, असं गर्गमुनींनी सांगितलेलं असताना तुम्ही कसं काय बाळाचे अवगुण सांगता आहात. याच्यावरती पुन्हा महाबळ भटानं अमंगळवाणी पुनरपी बोलीला, गर्ग तो चुकला गणिताशी. गर्गाचं काय सांगता म्हणे, गर्गाला काय कुंडली पाहता येते का, गर्गाला काय भविष्यातलं कळतं का, गर्गाचं गणित चुकलेलं आहे. मग आतापर्यंत भगवान शांत होते, पण जसं अमंगळवाणी महाबळ भट बोलला, जसं गर्ग मुनींना वाईट बोलला, त्यावेळेला भगवान परमात्म्याला राग आला. भगवान परमात्म्यानं विचार केला, माझ्या भक्ताला बोलला, मला बोलला तोपर्यंत ठीक होतं, पण माझ्या भक्ताला बोलला, आता याला आपला इंगा दाखवला पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्यानं घरातल्या सर्व ज्या वस्तू होत्या, पाटे वरवंटे वसुपात्रा लागी, जीव त्या प्रसंगी जाता झाला. पाटे वरवंटे उसळ मुखळ या सर्व वस्तूंचा मार, या सर्व वस्तू उडून येऊ लागल्या आणि महाबळ भटाच्या अंगा खांद्यावर डोक्यावरती त्या वस्तूंचा मार बसू लागला. असा मार बसत असताना तो महाबळ भट पळायला लागला. पळता पळता त्याला पुढं बाजा आडव्या येत होत्या, आपल्या भाषेत खाटा आडव्या येत होत्या, त्याला पळायला रस्ता दिसत नव्हता. पळता पळता महाबळ भटाचं धोतर जानवे तुटाले पंचांग फाटाले, जानवे महाबळ भट पळायला लागला. पळता पळता त्याला बाजा आडवे येऊ लागल्या. पुन्हा जीव घेऊन पळत असताना मग पळता पळता महाबळ भटाचं जानवं तुटून गेलं, पंचांग फाटून गेलं, कमरेभोवती गुंडाळलेलं जे धोतर होतं ते धोतर सुद्धा महाबळ भटाचं निसटलं आणि कसा तरी जीव घेऊन मथुरेत तो कंसापर्यंत पोहोचला. नामा म्हणे जीव घेऊन पळाला, मथुरेशी आला कंसापाशी. मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं महाबळ भटाची फजिती केली. महाबळ भटाची फजिती केल्यानंतर पुन्हा कंसानं अनेक युक्त्या केल्या. पण कंसाने जे जे राक्षस भगवान परमात्म्याला मारण्यासाठी पाठवले त्या सर्वांचा समूळ नायनाट भगवान परमात्म्यानं केला. विठ्ठल विठ्ठल
या सर्व राक्षसांना मारल्याच्या नंतर मग भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला करायला सुरुवात केली. कोणत्या अवस्थेत लीला केली? येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना आणि गायी राखताना भगवान परमात्म्यानं लीला केली. या लीला करत असताना भगवान परमात्म्यानं विविध रूप धारण केले आणि भगवान परमात्म्याचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी झाला. इथपर्यंत आपलं आलं होतं. आता आपल्याला काय करायचं? काला. मग महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी ते. भगवान परमात्म्यानं लीला करत असताना कुठं लीला केल्या? तर त्या गोकुळामध्ये केल्या. आणि कोणत्या अवस्थेत केल्या? रांगता गोधने राखीत आहे. रांगत रंगनी चोरित लोणी धावनी धरिती गवळणी. रांगत रंगनी चोरित लोणी धावनी धरिती गवळणी. बांधिती चरणी देती गाराली यशोदे साजनी. दधिघृत भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतोने मागे लावा. कृष्ण आळवा आळवा परतोने मागे लावा. परतोने मागे लावा. परतोने मागे रांगत असताना भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला करायला सुरुवात केली. रांगत असताना म्हणजे एका गुडघ्यावर चालत असताना किंवा गुडघ्यावरती आता बघा, तळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगत हे रंग निरंगनाथ तुम्ही देखीला साय. ओ रंग निरंगनाथ तुम्ही देखीला साय. रंगणी रंगनाथ गोव्याने किला सरे. रंगणी रंगनाथ गोव्याने किला सरे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. तळ हातावरती चालायला लागले भगवान परमात्मा. गुडघ्यावरती चालायला लागले. या अवस्थेमध्ये म्हणजे रांगता रांगता भगवान परमात्म्यानं चरित्र करायला सुरुवात केली. ये दशे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखीत आहे. रांगता गोधने राखीत आहे. रांगता गोधने राखीत आहे. विलंबित विलंबित गुप्की वाजवा. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र करायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये लीला करायला सुरुवात केली. हळूहळू नंद बाबाच्या घरी भगवान परमात्मा वाढतायत. बालरूप आहे देवाचं. कुणीही पाहता क्षणी भगवान परमात्म्याच्या प्रेमात पडावं, भगवान परमात्म्याकडे आकर्षित व्हावं असं ते भगवान परमात्म्याचं गोंडस बाळरूप. काळा सावळा देवाचा वर्ण आहे. कपाळावरती यशोदामाईनं गोरोचनाचा टिळा लावलेला आहे. गालावरती कानाच्या खळी पडते. मुखामध्ये समोरच्या बाजूला उगवलेले दोन कापरासारखे पांढरे शुभ्र भगवान परमात्म्याचे दात आहे. कुरळे केस आहे देवाचे. त्या कुरळ्या केसामध्ये यशोदामाईनं मोराचा पीस लावलेला आहे. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी वाढतायत. हळूहळू भगवान परमात्मा मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर आपला भाऊ बलराम दादा बरोबर खेळ खेळायला लागले. मग एक दिवस घरासमोरच्या अंगणामध्ये दोघं भाऊ म्हणजे भगवान परमात्मा कान्हा आणि बलराम दादा खेळ खेळत असताना कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. मग बलराम दादानं आवाज दिला, अग आई 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 गाय नाही खाल्ली गाव्या माझी. आई गाय नाही खाल्ली गाव्या माझी. आई गाय आई गाय काही गणे बलराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बलराम दादा. बलराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बलराम दादा.
परमात्म्यानं माती खाल्ली, कृष्णानं माती खाल्ली. बलराम दादानं आवाज दिला, अगं आई, कान्हानं माती खाल्ली. यशोदा माई पळत आली घरातून. विचारलं, कान्हा तू माती खाल्ली का? लाला तू माती खाल्ली का? कृष्णानं सांगितलं, आई मी माती खाल्ली नाही. मग बलराम दादा कसं काय सांगतो? मग परमात्म्यानं सांगायला सुरुवात केली, आई ग आई, नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली ग म्या माती. आई मी माती खाल्ली नाही. बलराम दादा खोटं बोलतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. मग यशोदा माईला माहिती भगवान परमात्मा खोटं बोलायला एक नंबर आहे. मग यशोदा माईनं काय केलं, एक काठी घेतली. म्हटलं आता काठीचा धाक आपण कानाला दाखवू, आणि काठीचा धाक दाखवला की मग काना खरं बोलेल. म्हणून मारावयातीने उगारेली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे. भगवान परमात्म्याला सांगितलं, आ कर, तू काय माती खाल्ली का नाही मला पाहू दे, आ कर, मला तुझं तोंड बघू दे. भगवान परमात्म्यानं तोंड उघडलं. यशोदा माईनं पाहिलं, भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंद घरी. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा माईला झालं. आणि ही सुद्धा भगवान परमात्म्याची एक लीलाच होती. ही लीला भगवान परमात्म्यानं यशोदा माईला दाखवली. अशा अनेक लीला भगवान परमात्म्यानं केल्या, अशा अनेक खोड्या देवानं केल्या. अशा खोड्या केल्या की सर्व गोपाळांच्या, सर्व गोकुळामधील जे लोक होते सर्वांच्या नाकामध्ये दम करून ठेवला. अक्षरशः एक दिवस भगवान परमात्मा आणि बलराम दादा खेळत खेळत गोशाळेमध्ये आले. भगवान परमात्मा गोशाळेमध्ये आले, खेळतायत गायींबरोबर. आणि नंदबाबाची गोशाळा म्हणजे 9 लाख गायी. त्या ठिकाणी दूध, दही, तूप, लोणी कशाची कमतरता नव्हती. तिथं नियम असा होता, जेवढं पाहिजे तेवढं दूध आपण खायचं, इतरांना वाटायचं. आणि वाटून दिल्याच्या नंतर जे जे दूध उरेल ते सर्व दूध किंवा ते जे लोणी उरेल ते उरलेलं लोणी गायीच्या शिंगांना लावायचं. मग त्याने काय व्हायचं, गायीचे शिंग चमकायचे आणि निसरडे व्हायचे. मग हे दोघं भाऊ एक दिवस खेळ खेळत खेळत गोशाळेमध्ये आले. गायीच्या शिंगांना दोन्ही बाजूनी दोघं भाऊ लटकले, म्हणजे आपल्या भाषेत आंगळले. दोन्ही बाजूनी असा झोका खेळायला लागले. गाय आनंद घ्यायची महाराज, गाय सुद्धा शिंग हलवायची. गायीला सुद्धा आनंद वाटायचा, जगाचा मालक माझ्या अंगा खांद्यावरती खेळतोय म्हणून गाय आनंद घेत होती. पण किती वेळ, थोडा वेळ नंतर गायीला ओझं झालं की मग गाय उठून उभी राहिली. बलराम दादानं शिंगाचा हात सोडून दिला आणि हे बाबा मात्र शिंगाला लटकलेले. तसेच 4-5 वर्षाचं भगवान परमात्म्याची ती बालमूर्ती, शिंगाला गायीच्या परमात्मा लटकलेले. तसेच मग बलराम दादानं सोडून दिलं आणि गाय मात्र कानाला घेऊन पळायला लागली. मग कानानं आईला आवाज दिला, आई धाव, आई वाचव. यशोदा माईला घरातून बाहेर पळत येईपर्यंत गाय पळत, समोर शेणाचा ढिगारा होता, शेणाच्या ढिगाऱ्यापर्यंत गाय गेली. मानेला झटका दिला. लोणी लावल्यामुळं शिंग निसरडे झालेले होते. जसं कानाचे हात निसटले तसं काना शेणामध्ये. मग यशोदामाई पुन्हा धावत आली, पळत आली, कानाला उचललं. पुन्हा यशोदामाईनं त्याला सुंदर पद्धतीनं स्नान घालावं, सुंदर पद्धतीनं शृंगार करावा, अशा पद्धतीनं लीला करायला भगवान परमात्म्यानं सुरुवात केली. अशा अनेक लीला देवानं केल्या. एक दिवस दोघं भाऊ खेळ खेळत असताना दोघा भावांच्या लढाया झाल्या, दोघा भावांची मारामारी झाली, भांडण झालं. बलराम दादा मोठा होता, बलराम दादांनी खेळता खेळता भांडण झालं. बलराम दादांनी कृष्ण परमात्म्याला मारलं. मग कृष्ण परमात्म्याला राग आला, म्हटले मला मारतो का, पाहतो तुझ्याकडं आता. पूर्वीच्या काळी गॅस नव्हते, चुलीवरती स्वयंपाक करावा लागत होता. चूल पेटलेली होती, चुलीमध्ये चांगले लाकडं जळत होते. भगवान परमात्मा लगेच चुलीजवळ आले, एक पेटलेलं लाकूड घेतलं, जळतं लाकूड घेतलं आणि बलराम दादाला हाणायला लागले. पुन्हा बलराम दादाही चुलीजवळ गेले, जळतं लाकूड घेतलं. दोन्हींच्याही हातात जळते लाकडं, पेटते लाकडं आणि त्या जळत्या लाकडांनी दोघं जण मारामारी करायला लागले, भांडणं करायला लागले. मग अशा पद्धतीच्या खोड्या आपले सामान्य मुलं करतील का? किंवा आपल्याकडचे आत्ताचे मुलं अशा खोड्या करण्याचा विचार तरी करतील का? मग अशा अक्षरशः खूप खोड्या देवानं केल्या. पाऊस सुद्धा सुरुवात झालेली आहे, मोजून 5-10 मिनिटात आवरणार आहे. चालेल ना? नाही का? चालू द्यायचं? बर, काय चाललं होतं आपलं? विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं खूप खोड्या गोकुळामध्ये केल्या, अनेक खोड्या देवानं केल्या, अनेक लीला परमात्म्यानं केल्या. मग गोपाळांचा
म्हणजे भगवान परमात्म्याचे जे सवंगडी होते ते सर्व गोपाळ, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदामा, मधुमंगल, त्या म्हणजे भगवान परमात्म्याचे जे मित्र होते त्याच्यामध्ये एक गोपाळ बोबडा होता. त्याला तो बोबड बोलायचा. त्या गोपाळाने सांगितलं, कान्हा, मी आजपासून तुमच्या घरी येणार नाही. तुझी आई मला खूप म्हणजे सर्व गोपाळांना जास्त खायला देते आणि मला थोलं थोलं देते. मी काही तुमच्या घरी येणार नाही. त्या गोपाळाने सांगायला सुरुवात केली, जाय बा किसना आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा. आल जाय बा किसना आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा. एक दिवशी यशोदा माईनं गाईच खलवस काल्लले बा. एक दिवशी यशोदा माईनं गाईच खलवस काल्लले बा. समद्या पोलांना लोती लोती दिलं, मलाच तिलबल दिलले बा. मीच मागाया गेलोले बा, मलाच मुतकून धरलले बा. दुबू 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 माल्लले बा, म्या फुदू 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 लल्लोले बा. दुबू 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 माल्लले बा, म्या फुदू 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 लल्लोले बा. जाय बा किसना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीला बा. देवा, आजपासून मी तुमच्यासोबत खेळायला येणार नाही. म्हटले, का येणार नाही? अहो, तुमच्या घरी आलो, यशोदा माईनं सगळ्या पोरांना कोणाला पुरणपोळी दिली, कोणाला पोळी दिली गव्हाची, कोणाला लोण्याचा गोळा दिला, कोणाला खिरवस दिलं, कोणाला दही दूध तूप लोणी दिलं, सर्वांना जास्त दिलं. आणि मी मागायला गेलो तर मला थोडंसंच दिलं. मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं त्याची नाराजी दूर केली. म्हटले, बाबा जाऊ दे, असं नाराज राहायचं नाही. मग भगवान परमात्म्यानं त्याची समजूत घातली आणि मग सर्व गोपाळ मिळून यमुनेकडे जात असताना काही गवळणी डोक्यावरती दह्या दुधाचे माठ घेऊन जाताना त्यांना दिसल्या. मग भगवान परमात्म्यानं विचारलं गोपाळांना, या गवळणी कुठं चालल्या? गोपाळांनी सांगितलं, या दही दूध तुपलोणी विकण्याकरिता मथुरेमध्ये चाललेल्या आहे. मग भगवान परमात्म्यानं विचार केला, आपल्या गोकुळातलं दही दूध तुपलोणी हे आपल्याच मुलांना खायला मिळालं पाहिजे, दुसरीकडं त्या मथुरेमध्ये जाता कामा नये. मग भगवान परमात्मा गोपाळांसमेत त्या गवळणींना आडवे झाले. आणि आडवे झाल्याच्या नंतर मग त्या गवळणी विनंती करू लागल्या, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. ते देखोनी जगदीश धावला गोप घेऊनी वेगी. भगवान परमात्मा गोपाळांसोबत आडवे झाले आणि मग गवळणीनं सांगितलं, बाबा रे कृष्णा, आमचा रस्ता सोड, आम्हाला अडवू नको. सर 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 परता नको आडता येऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैशी जाऊ. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. सर्व गवळणी डोक्यावर दया दुधाचे माठ घेऊन जात असताना गोपाळांनी अडवलं. भगवान परमात्म्यानं गवळणींना सांगितलं, भगवान परमात्म्यानं कृष्णानं गवळणींना सांगितलं, अगं गवळणींनो, आपल्या गोकुळातलं जे दही दूध आहे, जे लोणी आहे, ते तुम्ही राक्षसांना विकू नका, आपल्या मुलाबाळांना खाऊ द्या. ते दही दूध तूप लोणी आपल्या मुलाबाळांना मिळत नाही, म्हणून आपले गोपाळ दिवसेंदिवस त्यांची तब्येत बारीक होत चालली. ती गोपाळ बारीक होत चाललेले. तुम्ही आता एक काम करा म्हणले, हे तुम्ही पुढं पुढं सारखा म्हणले, सारखा पुढं पुढं सारखा. पाऊस येत असेल आतमध्ये या, थोडं थोडं सारखा या, सर्वांनी पुढे पुढे या. झालं आपलं, थोडं राहिलं आता. या, ते मंडप गळतोय तिथं, सर्वांनी त्या माईला पुढे निघणे. आवरून घ्यायचं. ऐका, बसले का? ऐका आता. गवळणींना भगवान परमात्मा आडवे झाले. गवळणींना सांगितलं, आपल्या गोकुळातलं दही दूध तूप लोणी हे मथुरेमध्ये जाता कामा नये, म्हणून हे तुम्ही काय करा, हे दही दूध लोणीच्या ज्या घागरी आहे या परत
आपल्या आपल्या घरी घेऊन जा. गवळणींनी नकार दिला. बाबा रे कृष्णा, याच्यावरती आमचं पोट भरतं, हे उदरनिर्वाहाचं आमच्या साधन आहे, म्हणून असं करू नको. गवळणींनी ऐकलं नाही. भगवान परमात्म्यांनी गोपाळांनी मिळून गवळणींच्या घागरी फोडल्या आणि गोपाळ पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर सर्व गवळणी यशोदामाईजवळ भांडायला आल्या. अगं यशोदे, तुझ्या मुलाला काहीतरी सांगून ठेव. यशोदे ग, तुला येईल राग. वा वा. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदे ग, तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ना. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदे ग, तुला येईल राग. 3-4 गवळणी यशोदामाईजवळ भांडायला आल्या. यशोदामाईला सांगतात, यशोदे, तुझं कार्ट खूप भांडखोर आहे, तुझं कार्ट खूप खोड्या करतं. तुला जर आता आम्ही सांगायला गेलो तर तुला राग येईल, पण तू तुझ्या मुलाला काहीतरी सांग, तो आमच्या खोड्या करतो. मग गवळणींनी सांगितल्याबरोबर यशोदामाई घरातून बाहेर आली. यशोदामाई गवळणींवरच भडकली. महाराज म्हणले, असं का? अगं माझा पोरगा किती गुणाचा आहे तुम्हाला माहिती आहे का? विनाकारण माझ्या बाळावरती तुम्ही आळ घेता, विनाकारण माझ्या बाळावरती आरोप करता. तुमच्या जिभेला काही हाड आहे का? माझ्या बाळावरती आरोप करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? माझं बाळ किती गुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं, सगुणा गुणाचं तानक बाळ दिस गोजरवाला. बाळ झोक्यामध्ये खेळा राधा गवळ्याच्या नारी. तुम्ही लक्षात घेता राधा गवळ्याच्या नारी. तुम्ही लक्षात घेता गवळ्याच्या नारी. यशोदामाई म्हणते, माझं बाळ किती गुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे गोकुळीच्या नारी. तुम्ही लपवून याचा भवरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी, लागता याचेच पाठी, ही एवढी रीत खोटी ग गोकुळीच्या नारी. मग त्या गवळणींचं खंडन यशोदामाईनं केलं. अगं गवळणींनो, माझं बाळ गुणाचं आहे, तुमच्या खोड्या करणार नाही. यशोदामाईनं कानाला सांगितलं, बाळा गवळणींच्या खोड्या करू नको, खोड्या करू नको असं म्हणेपर्यंत एक गवळण पुन्हा आणखी भांडायला आली. यशोदे, तुझ्या मुलाला काहीतरी सांग. यशोदे, तुझ्या कानाला काहीतरी सांग. ती बोबडी गवळण होती, ती सांगायला लागली, यशोदे, तुझ्या मुलाला काहीतरी सांगून ठेव. यशोदामाईनं विचारलं, काय झालं? काय झालं? अगं मी पाणी आणण्याकरता यमुनेला जात होते, हा तुझा मुलगा आला, यानं माझी चेष्टा केली, या तुझ्या कानानं माझी मस्करी केलती. मी पलत पलत जात होते आणि मी पलता पलता धपकन पडले आणि पल्ल्याच्या नंतर माझे गुलगे फुटले. असं कोण म्हणली? ती बोबडी गवळण म्हणली. जात होते यमुना पानिया, वातेत भेटला थावला, दोईवल टोपी मयूल पुछाची, खांद्यावली कांबला, तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता धसलून पललीन, दोईची घागर फुटली. यशोदामाईनं सांगितलं, फक्त तुझी घागरच फुटली ना, मी देते ना तुला नवी घागर. अगं बाई म्हणले, नुसती घागर नाही फुटली, माझे गुलघे सुद्धा फुटले. माझे गुलगे फुटले, मग मी ललत बसले, तिकलून आले शालंग पाणीन, मला पोतासी धलिले, मला पोतासी धलिले, माझे समाधान केले, निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवाला धले, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अगं यशोदे,
या तुझ्या बाळाला काहीतरी सांगून ठेव, फार खोड्या करतो हा. मग यशोदामाईनं सांगितलं, कृष्णा आता गवळणींच्या खोड्या करू नको. सर्व गवळणी भांडायला येऊ लागल्या. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे की जावे. गवळणी येऊ लागल्या. गवळणी सांगू लागल्या, आता यशोदामाई तुम्हीच इथं गोकुळामध्ये राहा, आम्हीच आता गोकुळ सोडून जातो. मग असं सांगितल्याच्या नंतर यशोदामाईनं सांगितलं की गवळणींनो काळजी करू नका, मी आता कानाला शाळेत पाठवून देते. शाळेत पाठवणं म्हणजे आता आपल्याकडं कसं मुलगं किंवा पोरगं जास्त त्रास द्यायला लागलं की आपण काय म्हणतो, याला शाळेत घातलं पाहिजे आता, म्हणजे हा तिथं तरी व्यवस्थित राहील. अशा खोड्या येऊ लागल्याच्या नंतर, असे गाराणे येऊ लागल्याच्या नंतर यशोदामाई म्हटली, यांना आता मी शाळेत टाकते. मग कानाला सांगितलं, एक काम कर, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, किंवा उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. काना उद्या सर्व गायींना घे आणि तू सर्व गोपाळ मिळून गायी चारण्यासाठी त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावरती जा. मग सर्व गोपाळ यमुनेच्या तीरावरती गायी चारण्यासाठी आले. यमुनेच्या तीरावरती 9 लक्ष गायी चारत असताना भगवान परमात्म्यानं तिथंही लीला केल्या. कालियामर्दन नावाची लीला भगवान परमात्म्यानं तिकडं केली. मग असं खेळ त्या ठिकाणी गायी चारत असताना वेगवेगळे खेळ गोपाळ खेळू लागले. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडीला वाळवंटी तिरी. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. 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 हमा मोरा हमा मोरले वाज गमा हो. हमा मोरले वाज गमा. हमा पोरा हमा मुरली मोरे हमा. हमा पोरा हमा मुरली मोरे हो. मोरले वाज गमा मो. मुरली वाज गमा रे. मोरले वाज गमा मा. मुरली वाज गमा रे. हमा मोरा हमा दोकडी वाज गमा मा. हमा मोरा हमा दोकडी वाज गमा मा. हमा पोरा हमा मुरली मोरे हमा मोरा हमा दोकडी वाज गमा मा. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडीला वाळवंटी तिरी. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या हमामा होतो तो, अशा प्रकारचे खेळ गोपाळांनी खेळायला सुरुवात केली. दिवस माथ्यावरती आला, सूर्य माथ्यावरती आला, 12 वाजले. पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे. गोपाळांनी सांगितलं, देवा आता आम्हाला भुका लागलेल्या आहे, 12 वाजलेले आहे, आम्हाला आमच्या घरी जायचं आहे. आता वाजले की 12, आम्हाला घरी जायचं आहे, आता 12 वाजले. मग आता उसळ बुंदीचा सुद्धा वास यायला लागलेला आहे, म्हणून देवा आता खेळ थांबवा. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग अशा पद्धतीनं गोपाळांनी सांगितलं, देवा आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. मग काय केलं, सर्व गोपाळांना देवांनी सांगितलं, भगवान परमात्म्याने सांगितलं, तुमच्या शिदोऱ्या घेऊन या म्हणे. मग भगवान परमात्म्याजवळ सर्व गोपाळांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या आणून दिल्या. भगवान परमात्म्यानं आपली शिदोरी त्या गोपाळांच्या शिदोरीमध्ये मिसळली. खडकी सोडेल्या मोठा, अवघा केला एक वटा, काला करुणिया वाटा गडिया देतो हरी. मग भगवान परमात्मा सर्व गोपाळांच्या मध्यभागी उभे राहिले. सर्व गोपाळांना देवानं, भगवान परमात्म्यानं तो काल्याचा प्रसाद वाटला. मग असा काल्याचा प्रसाद वाटल्याच्या नंतर सर्व गोपाळांनी देवाच्या संगतीत तो देवाच्या नामानं युक्त असलेला काल्याचा प्रसाद खाल्ला आणि सर्व गोपाळ मुक्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राजा माऊली तुकाराम. 2 मिनिटं सर्वांनी हात वरती करा. 2 मिनिटं सुद्धा नाही, 1च मिनिटामध्ये आपण भगवान परमात्म्याचं भजन करू आणि लगेच आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. यशोदानंदन गोपाला. यशोदानंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
कृष्ण भगवान की यथामती यथा अवकाश अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडलेला आहे. आपली वेळही संपलेली आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला आता लगेच सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. या ठिकाणी या आपल्या सप्ताहाकरिता किंवा आजच्या कीर्तनाकरिता जे जे गुणीजन लाभले हे सर्व आपल्या परिसराचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं भूषण असणारे आदरणीय आमचे समाधान महाराज ठाकरे, शिवाजी बाबा ठोंबरे, आमचे आदरणीय कैलास महाराज इंगळे, त्याचप्रमाणे आमचे छगन महाराज कमोदकर, आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी, सर्व भजनी मंडळी, सर्वांनीच सुंदर साथ संगत केली. सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ ज्यांनी केली रामदास बाबा पगार यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्यांनी सिस्टीम अतिशय गोड लावली ते आमचे दादा रामरत्न साऊंड सिस्टीम यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला, ज्यांच्या माध्यमातून भगवान भोलेनाथांची, भगवान बजरंग बलीची, सावता महाराजांची सेवा करण्याचा हा प्रयत्न आमचे विजयदादा गोरे यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आता काल्याचा अभंग होईल तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही. शिंकी लावे तुरे लाविले दुरे ओ तो तिगाचे में भरे ओ तो तिगाचे में भरे ओ गते गाते ओवरे ओ तो गाते ओवरे ओ तो गाते ओवरे ओ ते गाते ओवरे तुम्हें वारे दोई खड़े वारे दोई कडे बसारो निगड़े बसारो निगड़े मुका पसारो निगडे मुका पसारो निगडे तुका पसारो निगडे मुका पसारो नि तुका मने आधी ठोका मने आधी ठोका अनेका वने देखा अनेका वने देखा कावने अनिका लोका कावने अनिका लोका कावने अनिका लोका कावने कंठे धरला कृष्ण मने अवगा जनी प्रकाश काला वांडोई कमे का वैष्णवरी का संभ्रमा बोलिया रमादिका उत्तम लोहारा दाखव काला वाटोई कमे का वैष्णव लोका दाखव तो का मने भो मंडाळे तो का मने भो मंडाळे आवे बळे वीर गाळे आवे बळे वीर गाळे काला वाटोई कमे का वैष्णवाने विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी हा विठ्ठल बोले ले करू वेडे वाकुडे उत्तरा महाराज महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या बोला तुका बरे आणि चोराला का पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण 2 मिनिटं उठू नका 2 मिनिटं नारायण सुरवाडी का बने